नमस्कार, मी सागर मैदानकर, अध्यक्ष जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्था अमरावती। आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की प्राणी आणि मानव असे आपल्या समाजामध्ये दोन घटक आपल्याला सदृश्य किंवा जिवंत असे चालते फिरते आढळून येतात। आधीपासूनच होते, याआधी खूप वर्षांपासून किंवा खूप पिढ्यांपासून आपण जे बघतोय की या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी समन्वय होता, है ना। प्राणी माणूस ज्या वेळी माणसाला वाटत होतं की आपल्याला प्राण्यांची गरज आहे, त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेणे, त्यांच्याकडून काहीतरी उत्पन्न कमावणे किंवा त्यांच्याकडून त्यांच्या खाद्याच्या असो, त्यांच्या कपड्यांच्या असो किंवा इतर गोष्टी ज्या माणसाला प्राण्यांकडून लागत होत्या, अशा सर्व माणसांनी प्राण्यांकडून घेतल्या किंवा मिळवून घेतल्या, है ना। आणि आता असं असताना तर माणूससुद्धा मग हळूहळू या प्राण्यांवरती प्रेम करायला लागला, स्वार्थापोटीच म्हणा। पण हे प्रेम करत असताना प्राण्यांची आणि माणसांची खूप जवळीक झाली। अशामध्ये दोन भाग विभागले गेले की ज्यामध्ये एक पाळीव प्राणी आणि एक ज्यांच्याशी माणूस समन्वय साधू शकला नाही, अशांना आपण वन्यजीव किंवा जंगली प्राणी असे दोन आपण त्याच्यामध्ये गट तयार केले। आता नेमकं पाळीव प्राणी म्हणजे काय? फार पूर्वीपासून वन्यजीव किंवा क्षेत्रात राहत असताना किंवा जंगलात राहत असताना मानवांनी काय केलं की जे प्राणी त्याच्या कामात पडत होते असे सर्व प्राणी माणसांनी स्वतःसोबत ठेवणे सुरू केले। स्वतःसोबत राहत असताना त्या प्राण्यांना सुद्धा माणसाची सवय झाली आणि ही सवय होत असताना त्यानंतर काही काळानंतर असं झालं की तो त्यांच्या घरातला एक सदस्य बनला। जसं उदाहरणार्थ जर घ्यायचं असलं तर गाईपासून आपल्याला दूध मिळतं, बरोबर। त्यामुळे दुधासाठी आपल्याला गाईवरच अवलंबून राहावं लागतं। कुत्र्याचं उदाहरण घेतलं तर कुत्रा हा खाणे आणि ते शिजवून खाणे हा प्रकार त्यावेळी आढळत नव्हता। शिकार करत होतं आणि शिकार करत असताना माणसाच्या काही नैसर्गिक शक्ती असतात किंवा प्रवृत्ती असतात ज्या या वन्य प्राण्यांच्या तुलनेत कमी पडत होत्या। ते म्हणजे त्यांचा पाठलाग करणे, त्यांचा शिकार करणे आणि त्यांना मारून खाणे। अशा परिस्थितीत माणसाने कुत्रा हा प्राणी निवडला, कारण हा चपळ प्राणी असतो। दुसरा गोष्ट ह्या शिकारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि जे जंगलात ते राहत होते, ज्या ठिकाणी राहत होते, चाणाक्ष बुद्धीचा असल्यामुळे याला इतर प्राण्यांपासून माणसांना हानी होऊ नये याकरता त्यांनी संरक्षणाकरता कुत्रा या प्राण्याची निवड केली किंवा श्वान या प्राण्याची निवड केली। तर असे असताना हे दोन प्राणी सध्या माणसाच्या अतिशय जवळचे झाले। तिसरं म्हणजे मांजर आहे किंवा असे अनेक आपण आता प्राणी पाहतो की जे प्राणी आपल्याला पाळीव प्राणी म्हणून आपण घरात ठेवतो। दुसरं आहे की जे प्राणी जे माणसाळू शकले नाहीत किंवा माणसांनी त्या प्राण्यांना कधी जवळ करण्याचा प्रयत्नच केला नाही, असे सुद्धा प्राणी आहेत। आताच्या काळामध्ये बरेचसे लोक हिम्मत करून त्या प्राण्यांना पाळण्याची किंवा ठेवण्याची हे करतात, त्यांच्यावर प्रेम सुद्धा करतात। काही देशांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर वाघ, सिंह अशा प्राण्यांना सुद्धा आज पाळीव केलेलं आहे आणि त्यांना लोक आपल्या घरात पाळतात सुद्धा। पण मग नेमका प्रश्न असा येतो की अशी सगळी परिस्थिती असताना हे प्राणी जंगली असो किंवा वाईल्ड असो किंवा मग पेट किंवा पाळीव असो, अशा दोन्ही प्रकारचे प्राणी ज्यावेळेस माणसाच्या इतक्या जवळ आहेत आणि सहसा हल्ले करत नाहीत, मग नेमका आता प्रश्न हा पडतोय की माणसांचा मानव आणि प्राणी हा संघर्ष का बरं उद्भवला? तर या संघर्षाचं उत्तर देण्याकरता आपण भेटूया पुढच्या आपल्या दुसऱ्या भागात।